पुतळ्यांवर त्यांच्याकडून नियोजन करण्यात आलेलं होतं। आरएसएस सुद्धा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेली होती आणि याचा फायदा म्हणजे भाजपला झाला। सर्वाधिक आमदार जे आहेत ते भाजपचे निवडून आले। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चोरमारेजी, अगदी काही वेळामध्येच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्या पदाचा राजीनामा दिला जाईल, औपचारिकता जो आहे ती पूर्ण केली जाईल। आणखीन एक माहिती ती म्हणजे दिल्लीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री म्हणून। बरोबर आहे। पहिली गोष्ट, आता मुख्यमंत्री राजीनामा देतील मला वाटतं, कारण उपमुख्यमंत्री पद हे काही घटनात्मक पद नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा काही घटनात्मकदृष्ट्या फारसा प्रश्न असेल असं मला वाटत नाही। कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की आपोआप सगळ्या सरकारचा तो राजीनामा ठरतो। त्यामुळे उपमुख्यमंत्री हे महायुतीचं सरकार असल्यामुळे महायुतीचे दोन्ही घटकपक्ष सोबत असावेत, म्हणून ते दोघं सोबत असावेत असं मला वाटतं। त्यांनी राज्यपालाकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचं काही कारण आहे घटनात्मकदृष्ट्या असं वाटत नाही। दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात स्वाभाविक आहे, भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीनं यश मिळालेलं आहे आणि ते यश देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच मिळालेलं आहे, त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, इथल्या स्थानिक नेत्यांचा आग्रह असणं की देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावं, आणि हा आग्रह एका मर्यादेच्या पलीकडे केंद्रीय नेतृत्व डावलू शकत नाही। त्यामुळे मला वाटतंय देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकेल। आता अन्य कुठला पर्याय नजीकच्या काळात साठी शोधण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार नाही। सरकार स्थिरतावर झाल्यानंतर पुन्हा ज्या चर्चा ज्या आहेत की देवेंद्र फडणवीस यांना थोडंसं थांबवतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दिसतायत, राजभवनात प्रवेश करतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। काही वेळात मुख्यमंत्री देखील दाखल होतील राजभवनावर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत, काही वेळापूर्वी अजित पवार सुद्धा पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा वर्षा निवासस्थानावरून निघतील, राजभवनात दाखल होतील आणि राजीनामा देतील। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो, त्यामुळे हे सरकार विसर्जित होईल आणि नवीन सरकार स्थापनेसाठीच्या हालचाली तातडीने सुरू होतील। ही औपचारिकता आहे, ही औपचारिकता जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे। आता देवेंद्र फडणवीस हे राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत, अजित पवार सुद्धा आता काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते वर्षा बंगल्यावरून निघतील आणि राजभवनामध्ये पोहोचतील। 11ची वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे। 11 वाजता राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुपूर्द करतील आणि त्याच्यानंतर 14वी विधानसभा जी आहे ती विसर्जित होईल। त्याच्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येईल। मात्र महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, गेल्या 2 दिवसांपासून चर्चेला जाणारा, तो म्हणजे 3 पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार। तर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आता 11 वाजता राजीनामा दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे। काही क्षणापूर्वीचे दृश्य आपण पाहताय, ज्या क्षणाला देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर पोहोचलेले होते, त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं, त्यावेळेची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय आणि काही वेळातच आता अजित पवार सुद्धा ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत त्या ठिकाणी पोहोचतील। राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, सत्ता स्थापनेच्या हालचाली देखील सुरू होतील। त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देतील राजभवनावर आणि त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झाले आहेत। अजित पवार 15 मिनिटांपूर्वीच राजभवनावर पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा काही क्षणापूर्वीच राजभवनावर पोहोचलेले आहेत। आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची। वर्षा निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा काही घडामोडी घडतायत आणि त्या ठिकाणी महिलांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। त्या ठिकाणचे अपडेट सुद्धा आपण सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काल रात्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेलं होतं की कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थानी गर्दी करू नये आणि त्याच्यानंतर मग वेगळ्याच चर्चांना सुरुवात झालेली होती की नेमकं काय घडलेलं आहे। मात्र आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यामध्ये पडणार अशी सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात विनायक यांच्याकडे। विनायक, विनायक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे विनायकपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीत, पण या अपडेट्स आहेत सगळ्या। मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडणार असल्याचं आता दिल्लीत निश्चित झालंय। मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीत एकमत झालंय। मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, हॅलो हॅलो
ऋषाली, आपण जर पाहिलं तर आज सरकारची मुदत जी आहे ती संपते आणि त्यामुळेच दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते राजभवनावरती आलेले आहेत. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होतील आणि आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा ते देणार आहेत. साहजिकच आहे, पुढील काळात सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जे आहे ते काम करू शकतात. आणि आपण जर पाहिलं तर सरकारचा कालावधी जो आहे तो आज संपुष्टात येतो आणि त्यामुळेच दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी राजभवनावरती दाखल झालेले आहेत. कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत या ठिकाणी दाखल होतील आणि आपल्या पदाचा जो आहे तो राजीनामा देतील. त्यानंतर आपण जर पाहिलं तर महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो निश्चित होऊन जाहीर केला जाईल आणि तेव्हा पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठीचा दावा जो आहे तो राज्यपालांकडे केला जाईल. ही सगळी प्रक्रिया जी आहे ती नंतरच्या काळात घडणार आहे. त्याआधी हा राजीनामा जो आहे तो आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे 14वी विधानसभा जी आहे ती संपुष्टात येते आणि 15वी विधानसभा जी आहे ती सुरू होणार आहे. त्याआधी हा राजीनामा आजच्या दिवशी देणं बंधनकारक आहे आणि त्यामुळेच दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते राजभवनावरती पोहोचले आहेत. अजित पवार आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत या ठिकाणी पोहोचतील आणि आपल्या पदाचा राजीनामा देतील. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेनेचा गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झालेली आहे. राष्ट्रवादीच्या नेतेपदी जर आपण पाहिलं तर अजितदादा यांची निवड झालेली आहे. परंतु भाजपकडून अजूनही नेतेपदाची निवड जी आहे ती केलेली नाही आहे. अजूनही वरिष्ठांचा हिरवा कंदील जो आहे तो भाजपकडून कुठेतरी या संपूर्ण पुढील प्रक्रियेला मिळालेला दिसत नाही आणि त्यामुळेच हा सगळा विलंब होताना पाहायला मिळतोय. परंतु जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते भाजपकडून जवळपास निश्चित करण्यात आल्याची ही सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते. त्याची घोषणा कधी होते हे बघावं लागेल. परंतु आजचा दिवस आपण जर पाहिलं तर आजच्या सरकारचा शेवटचा दिवस आहे. सरकार संपुष्टात येतं आणि त्यामुळे राजीनामा राज्यपालांकडे देणं हे बंधनकारक आहे. आणि तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही राजभवनावर दाखल झाले आहेत. काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा राजभवनावर येतील आणि थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी असलेले शिंदे सुद्धा तिथून निघतील आणि राजभवनावर दाखल होतील. ही दृश्य आहेत राजभवनामधली. अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. काही वेळात एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांना सादर करतील. तरी दोन दृश्य आपण पाहताय.